नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत, उन्हाळा भरपूर कडक आहे, त्यासाठी शरीराला थंडावा देणारे असे काकडीपासून वडे बनवू शकता किंवा त्या काकडीचे घारगे बनवू शकता. काकडीपासून हा जो खुशखुशीत तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर आणि अजिबात तेलकट नाही आहे, त्यामध्ये तेलसुद्धा जात नाही. खूप छान असे काकडीचे वडे किंवा घारगे आपण बघणार आहोत. एकदम सोपी साधी रेसिपी आहे. खूप जास्तीचं सामान लागत नाही आणि एकदम कमी वेळात तयार होते. पण हे काकडीचे घारगे उन्हाळ्यामध्ये नक्की करा, कारण हे शरीराला थंडावा देण्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि काकडी ही उन्हामध्ये खूप फायदेशीर असते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शका किती छान टम्म फुगलेले आणि एकदम सुंदर. या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा तुकडा देखील पाडून दाखवते. या ठिकाणी बघू शकता किती छान आणि अजिबात तेल नाही आहे आणि एकदम टम्म फुगणारे, कुरकुरीत, खुसखुशीत आणि खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी आपण कसे बनवले हेही व्हिडिओमध्ये सांगते. त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे छान पूर्ण पुरीसारखे दिसणारे काकडीचे वडे, काकडीचे घारगे. चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी काकडी घेतलेली आहे. काकडी जी आहे ना, एक बाऊल घेतलेला आहे. काकडी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही काकडीचं साल काढून घेतलं तरी चालेल आणि साल नाही काढलं तरी चालेल. काकडी जर तुमची कवळी किंवा ताजी ताजी फ्रेश असेल तर तुम्ही साल नाही काढलं तरी चालेल. आणि काकडी साधारणतः ताजीच घ्या आणि काकडीचा बाजूचा भाग जो आहे ना, असा त्यावरती काकडीवरती घासायचा. त्याचा जो थोडासा चीक तयार होतो, चिकटपणा असतो, तो काढून घ्यायचा. त्याने काय होतं, जी काकडी जी आहे थोडीशी कडसर लागणार असेल किंवा तुरट लागणार असेल तर ती लागत नाही. आणि तुम्ही बघू शकता काकडीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मी सालसुद्धा ठेवणार आहे. मी साल काढत नाही आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही साल काढलं तरी चालेल. या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे. किसणीच्या साहाय्याने त्या बाऊलमध्ये मी काकडी व्यवस्थित किसून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काकडी किसताना त्याचं सालसुद्धा छानपैकी किसलं जातं आहे आणि एकदम छान फ्रेश काकडी असेल तर खूप सुंदर. या ठिकाणी काकडी जी आहे ना, शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि उन्हाळ्यात जर तुम्ही काकडीचं सकाळ संध्याकाळ जरी सेवन केलं किंवा खाल्ली तर खूप फायदेशीर असते. या ठिकाणी बघू शकता काकडी व्यवस्थित किस करून घेतलेली आहे पूर्ण काकडीचा आणि यामध्ये थोडंसं पाण्याचं मॉइश्चर असतं, पण आपण काळजी करू नका, आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी काकडी जी आहे ना, मापासहित म्हणायचं म्हटलं तर एक मोठा चमचा किंवा मग एक मोठा कप आणि किंवा मग एक मोठा बाऊल, छोटी वाटी असं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. या ठिकाणी मी एकच काकडी घेतली कारण पुरेपूर घारगे त्याचे तयार होतील, त्यामुळे तेवढी सफिशियंट आहे. आणि त्यासाठी एक कपासाठी मी अर्धा कपाला थोडंसं कमी गूळ वापरलेला आहे. गुळाला जेव्हा उष्णता मिळेल तेव्हा तो वितळेलच, पण हलकासा असा मॅश करत करत मिक्स करत राहायचं आणि भरपूर सारं पाणी त्याला आता सुटेल. त्यामुळे पाणी जोपर्यंत पूर्णपणे आटत नाही, किती आटवायचं आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर या ठिकाणी पाणी जे आहे ना आता काकडीला सुटलेलं आहे आणि एकदम छान खुसखुशीत असे जे वडे घारगे खूप सुंदर तयार होतात. लहान मुलं जर काकडी अशी चावता येत नसेल तर त्यांना तुम्ही असे वडे किंवा घारगे करून जर दिले ना, मुलं आवडीने खातील आणि त्यांच्या शरीराला सुद्धा सध्या उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ना भरपूर प्रमाणात सुटलेलं आहे आणि आता पाणी सुटल्यानंतर साधारणतः गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला आहे. खूप जास्त लो पण नाही आणि खूप जास्त मोठा पण नाही. या ठिकाणी वेलची पावडर टाकून घेऊया, त्याने चव खूप छान येते. आणि थोडंसं नंतर हळद टाकून घेऊया, त्याने रंग खूप छान येतो. घारगे जे आहे ना दिसायला खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघितलेच असतील स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओ बघितला स्टार्ट केला तेव्हा किती सुंदर रंग आला आहे घारग्यांना, तो हळदीमुळेच. त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आणि गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं चवीप्रमाणे नॉर्मल चिमूटभर मीठ टाकणार आहोत, कारण गोडाच्या पदार्थाला आपण जर थोडंसं मीठ टाकलं ना त्याची चव अजूनच छान लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना खूप जास्तीची घाई करायची नाही आणि खूप जास्तचं आपल्याला पाणी जे आहे ना पूर्ण आटू द्यायचं नाही आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता मी काकडी जी आहे ना थोडीशी साईडला करून दाखवते. पाणी कितीसं उरलेलं आहे हे आपण आधी बघून घेऊया. इतकं सारं पाणी आहे. आता इतकं पाणी न ठेवता साधारणतः पोह्याचा 1 चमचा असतो ना तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि बाकीचं पूर्ण पाणी जे आहे ना ते आपल्याला काकडी शिजवताना आटून घ्यायचं आहे. आपण वरतून जास्तीचं पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आता 2 ते 3 मिनटं झालेले आहे. पाणी पूर्णपणे जे आहे ना ते व्यवस्थित आटलं गेलेलं आहे आणि साधारणतः 1 चमचाभर पण पाणी भरणार नाही इतकंसं पाणी राहिलेलं आहे. आणि ह्या स्टेजला काकडी जी आहे ना छान शिजली पण गेलेली आहे आणि ह्याच वेळेस आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. आता गॅस बंद केला या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दुसरी बाऊल घेतली आहे आणि त्या बाऊलमध्ये ते काकडीचं सारण जे आहे ना ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. काकडीचं सारण टाकल्यानंतर ते जास्त प्रमाणात गरम आहे त्यामुळे हलकंसं कोमट होईपर्यंत आपण थोडंसं थंड करून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनटं. लगेच थंड होतं, खूप जास्त वेळ लागत नाही. फॅन खाली वगैरे अजिबात ठेवायचं नाही. 1-2 मिनटात फक्त थंड होऊन जातं. थंड झालं म्हणजे आपण जो पीठ मिक्स करताना हात त्यामध्ये घालणार आहोत तेव्हा आपल्याला चटका बसायला नको. साधारणतः कोमट असायला हवं आहे, हाताला सोसवेल इतकं. त्यामुळे या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 मिनटं झालेले आहे आणि छान व्यवस्थित बॅटर किंवा सारण जे आहे ते कोमट झालेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी चालेल किंवा मग ज्वारीचं पीठ असेल ते घेतलं तरी चालेल. हे 2 ते 3 ऑप्शन आहे, तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता. तांदळाचं पीठ घेतलं तर घारगे किंवा वडे जे आहे ना ते तळल्यानंतर खूप खुसखुशीत होतात आणि खूप छान त्याचं वरचं कवर जे आहे ना खूप कुरकुरीत होतं, खुसखुशीत होतं, खायला खूप छान लागतात. या ठिकाणी वरतून जर तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल आणि पाण्याची आवश्यकता नाही वाटली तर तसंच पीठ मळलं तरी चालेल. या ठिकाणी साधारणतः मला फक्त पोहे खाण्याचे 2 चमचे पाणी जास्तीचं लागलेलं होतं वरतून आणि छान मी या ठिकाणी गोळा जो आहे ना पिठाचा तो मळून घेतलेला आहे. या ठिकाणी पीठ मळताना खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे. साधारणतः पोळीचं पीठ जे आपण भिजवतो, कणिक जी भिजवतो त्यापेक्षाही थोडंसं घट्ट असेल तरी चालेल, कारण आपण थोडंसं 5-1 मिनटं त्याला भिजत ठेवणार आहोत त्यामुळे ते नरम होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित कणिक जी आहे आपली मळून झालेली आहे त्यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनटं आपण साईडला ठेवून देऊया. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान जे आहे ना मस्त भिजलं गेलेलं आहे. आता इथे पाट जो आहे ना तो छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि उन्हामध्ये कडक वाळवून पण घेतलेला आहे. तुम्ही पोळपाटावर लाटले तरी चालेल, पण मी याच्यावरती लाटून दाखवते. या ठिकाणी त्यावरती व्यवस्थित थोडंसं तेल मी आहे ना टाकून घेतलं आहे. तुम्ही कोरड्या पिठामध्ये लाटायचे असतील तरी चालेल, पण कोरड्या पिठाचा वापर जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा पुरी तळताना किंवा ते घारगे तळताना ते वडे तळताना ते तेल जे आहे ना वरतून ते पीठ जे आहे ना वरतून लावलेलं ते तेलामध्ये सुटतं आणि त्याने काय होतं तेल जे आहे ना खूप जास्तीचं खराब होतं आणि तपकिरी वगैरे रंग त्यामध्ये असं ब्राऊन रंग त्या पिठाचा उतरतो आणि तेल लवकर खराब होतं. त्यामुळे काय करायचं, जर शक्य असेल ना तर पिठाचा न वापर करताच तुम्ही हे घारगे बनवू शकता. या ठिकाणी बघू शकता हलकेशा हातावरती छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करून घेतले आणि व्यवस्थित हाताला थोडंसं हलकंसं 1-1 बोट तेल लावत गेली आणि व्यवस्थित त्याचे जे आहे ना पेड्यांसारखे थोडे 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 गोळे तयार करून ठेवले. एकाच वेळेस करून ठेवले तर इझी आहे. तिकडे मी तेलही कढईमध्ये तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत तेलही तापतं आहे आणि या ठिकाणी आपण हे जे आहे ना गोळेही बनवून तयार ठेवूया. म्हणजे घारगे जे आहे ना पटापट आपल्याला लाटता येतात, वडे जे आहे पटकन लाटले जातात आणि लगेच तळून पण घ्यायचे. या ठिकाणी बघू शकता सर्व एकसारखे पेड्यासारखे गोळे जे आहेत आम्ही बनवून घेतलेले आहे आणि आता आपण ते लाटून घेऊया. या ठिकाणी एक बाऊल घेतला आहे, त्यामध्ये आपण तळलेले घारगे किंवा वडे यामध्ये ठेवून घेऊया. त्यावरती टिश्यू ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं जे तेल एखादा असेल पुरीला किंवा घारग्यांना ते त्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाटाला छान तेल लावून घेतलं आहे. हलकंसं दोन्ही बाजूने 1-1 बोट जरी तुम्ही तेल लावलं ना अजिबात चिपकत नाही आणि एकदम सुंदर अजिबात पिठाचा वापर न करता हे घारगे मी या ठिकाणी लाटून घेतलेलं आहे. खूप जास्तीचं पातळ लाटायचं नाही किंवा खूप जास्तीचं जाडही ठेवायचं नाही, एकदम मिडियममध्ये हे घारगे लाटून घ्यायचे आहे आणि एकसारखा आकार जर आला ना दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायला पण तितकेच अप्रतिम लागतात. या ठिकाणी सर्व प्रकारे एकदाच लाटून घेऊया, म्हणजे तळण्यासाठी जास्तीचा वेळ वाया जात नाही आणि तळताना पटापट टाकता येतात आणि पटापट काढता पण येतात. या ठिकाणी तेल जे आहे ना तोपर्यंत गरम होतोय तोपर्यंत छान गोळे पण तयार करून घ्यायचे आणि लाटून पण घ्यायचे
आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखे वडे केले, त्यामुळे एकसारखे घारगे जे आहे ना दिसायला खूप छान दिसतात. खूप लहान मोठे गोळे केले ना मग ते एकसारखे दिसत नाहीत. या ठिकाणी बघा खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही, याप्रमाणे व्यवस्थित लाटून घेतलेले आहे. आता कढईतलं तेलसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये थोडासा पिठेचा जो थोडासा तुकडा आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया. पटकन वरती आला समजायचं तेल तापलेलं आहे आणि ह्या कंडिशनला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे. खूप जास्त फ्लेमवरती हे घारगे किंवा वडे तळायचे नाही आहेत, कारण ते लवकर लाल होऊ शकतात आणि करपू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण जी पुरी लाटली आहे किंवा घारगे लाटलेत किंवा काकडीचे वडे जे लाटून घेतलेत ते त्यामध्ये टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूने टम्म फुगेपर्यंत या ठिकाणी तळून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी रंग बघू शकता दोन्ही बाजूने बघा किती सुंदर या ठिकाणी तळून घेतलेला आहे. आणि रंग बघू शकता हळदीमध्ये हळद जर टाकली ना रंग खूप छान येतो, दिसायला खूप छान दिसतात आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे वडे आपले तयार होत आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. याआधीही उन्हाळीच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहे. कैरीच्या चटणीची सुद्धा खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे, त्याही तुम्ही माझ्या अकाउंटला चेक करू शकता. आणि या ठिकाणी सर्व घारगे जे आहे ना मस्त तळून घेतलेले आहे आणि ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून खा. लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक, लहान मुलांना काकडी जर चावता येत नसेल त्यांच्यासाठी तर खूपच छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. या ठिकाणी बघू शकता एकदम छान रंग येईपर्यंत मस्त दोन्ही बाजूने तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बाउलमध्ये टाकल्यानंतर तर बघू शकता वाव, तेल जे आहे ना पूर्ण टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होतं आहे आणि मस्त छान खुसखुशीत वडे जे आहे आपले तयार झाले आहे.